राज्य शासनातर्फे अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करण्यात येत असून हे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आक्रमक झाला असून जळगावमध्ये यावेळी तीव्र आंदोलन यावेळी करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले असून राज्य शासन अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करत असून समाजामध्ये फूट पाडत असल्याच्या भावना यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांचा निषेध हो। मागासवर्गीय आरक्षणाचा धक्का लावणारा सरकारचा निषेध हो। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांच्या संविधानाच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांच्या आजच्या प्रामुख्याने धरणे आंदोलनाचा मुद्दा असा आहे की न्यायमूर्ती हेमंत मनोहर बद्रे यांनी ह्या बेंचने सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला की मागासवर्गीय अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हायला पाहिजे आणि अबकडं असं स्थान दिलं गेलं पाहिजे, या गोष्टीला तमाम चर्मकार समाजाचा आणि सर्व मागासवर्गीय संघटनेचा विरोध आहे, हरकत आहे। हा अहवाल कोणाला समजला नाही, अहवाल बाहेर आला नाही। कोणीतरी एखादा समाजाने याचिका दाखल केली, त्याच्यावर तो निर्णय दिला, कोणालाही विश्वास घेतला नाही। वास्तविक बघायला गेलं सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको आहे, कारण की आम्ही कायद्याला मानणारे माणसं आहे, संविधानाला मानणारे माणसं आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून अनुसूचित जातीला एकत्र ठेवण्यासाठी संविधानामध्ये तरतूद केली, परंतु कुठंतरी त्याला ठेच लागण्याचा, कुठंतरी या समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, हा आम्ही आणून पाडणार आहे। संसदेमध्ये कायदा पास होतो, कायदा सुप्रीम कोर्टामध्ये पास होत नाही, परंतु सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करते प्रत्येक विषयामध्ये आणि मागासवर्गीयावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करते। तर हे दुर्दैवी बाब आहे। हे उपवर्गीकरण करायला तमाम महाराष्ट्रातला चर्मकार समाज हा विरोध करत आहे। बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन मोर्चाच्या स्वरूपामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतो आहोत, हरकती घेतो आहोत। मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे सरकारला की हा कुठलाही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही। जर आमच्यावर जबरदस्तीने असा लादला गेला निर्णय तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही, त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागतील। आणि म्हणून हा कुठला न्याय आहे, कोणी मागणी केली, कोणताही समाज समर्थन करत नाही उपवर्गीकरणला, आणि एखाद्या कोणी मागणी केली असेल तर त्याला लावून धरून जर या असं प्रकार करत असाल, मला सांगा तुम्ही या अहवालामध्ये कुठल्या परिस्थितीचं आरक्षण तुम्ही हटवतायत, कुठल्या परिस्थितीचा निर्णय घेत आहेत, खासदारकीसाठी, निवडणुकीसाठी की आमदारकीसाठी की नोकरी वर्गासाठी? येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आमच्या समाजामध्ये असा गट पाडण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात आमच्या अस्तित्व धोक्यात येणार आहे, आमचं आरक्षण धोक्यात येणार आहे आणि कोणीही मागणी केलेली नाही। म्हणून आम्ही सरकारच्या या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की ताबडतोब हा निर्णय मागे घ्यायला पाहिजे, आणि जर मागे घेतला नाही तर महाराष्ट्राचा तमाम मागासवर्गीय चर्मकार समाज असो, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, मेहतर समाज असो, त्याच पद्धतीने जेही पद्धतीने समाज असतील, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती येतात, 59 जातीमध्ये एखादा जातीचा व्यतिरिक्त सोडल्यानंतर सर्वांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। हे उपवर्गीकरण आम्हाला नको आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही दाखवून देत आहोत सरकारला।